नमस्कार, मी अबोली बुरांडे. उत्कर्षा सुमित यांचा एक सुंदर लेख वाचते. यात श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातले संवाद आहेत. देवत्व हा शाप की वरदान याचा विचार करायला भाग पाडणारे. दुःख जोवर एखाद्याच्यात अस्तित्वाला चिकटत नाही तोवर त्याला देवत्व येत नाही. ऐकूया. द्रौपदी डोळ्यात काठोकाठ भरून आलेले पाणी ओघळू द्यावे की नाही या विचारात ती शांत बसून होती. काही क्षण विचार करून तिने आवंढा गिळला. सूर्य मावळतीला आला होता. पिंपळ पानांची सळसळ शांत होत होती. समोरून वाहणारी यमुना आपल्याच लयीत संथपणे पुढे चालत होती. यमुनेच्या चारही बाजूला शांतता भरून राहिली होती. या शांततेत पुन्हा एकदा सारा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून झरकन निघून गेला. दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांचे चेहरे पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत राहिले. हीच सांजवेळ होती जेव्हा दुःशासनाने तिला भर सभामंडपात फरफटत नेले होते. दुर्योधनाने मांडी दाखवली होती. सभा मूक झाली होती आणि तिचे 5 षंडपती मान खाली घालून बसले होते. पुन्हा डोळ्यात पाणी दाटून आले. पण हे पाणी गालावर ओघळू द्यायचे नाही असा तिने निश्चयच केला होता. भूतकाळ विष बनून तिच्यात भिनत राहणार होता. या क्षणाला आठवणी या तिला शाप वाटू लागल्या. विस्मरणाचं सुख आपल्या वाट्याला नियतेने का राखून ठेवले नाही? तिने स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारला. नदीकाठचा गार वारा अंगाला झोंबू लागला तशी ती भानावर आली. किती वेळ झाला आपण इथे असेच बसून आहोत हे तिचे लक्षात आले. आता निघायला हवं या विचाराने ती उठली. तोच मागून तिला हाक ऐकू आली. पांचाली. परिस्थिती कितीही बिकट का असेना पण ज्याचा स्वर नेहमीच मधाळ राहिला त्या कृष्णाचा आवाज तिने ओळखला. तिने समोर पाहिले तर कृष्णच होता तो. किती वेळ जाणे हा असा इथे उभा होता. द्रौपदीला प्रश्न पडला. आपण आपल्याच विचारात इतके गुंतलो होतो की इथे असलेल्या कृष्णाचं अस्तित्व आपल्याला जाणवलंच नाही. माधवा, तू कधी आलास? कृष्णाचं यावेळी तिथे येणं तिला अपेक्षित नव्हतं. पण तो आला हे बरंच झालं. खूप काही मनात साठलेलं आज तिला मोकळं करता आलं असतं. आत्ताच आलो. पाहिले तर तुझ्या डोळ्यातील पाण्याशी संघर्ष चालू होता. त्यांना ओघळू द्यायचे नाही यासाठी तुझा चाललेला अट्टहास पाहत होतो. कृष्णा, डोळ्यातील या सागराने फक्त उधाणच पाहिले. उधाण ज्यात सारे काही उन्मळून पडले. बस आता डोळ्यातील या सागराला ओहोटी यावी. खूप थकले रे मी आता. द्रौपदीचा दीर्घ उसासा कृष्णाला खोलवर जाणवत राहिला. यमुनेच्या डोहासारखे खोल आज त्याला द्रौपदीचे डोळे भासत होते. द्रौपदी, बैस इथे. आज तुझ्याशी बोलण्यासाठीच मी इथे आलो आहे. सूर्य पूर्ण कलला होता. संध्यासमयी नदीकाठी थांबणे योग्य नाही असे द्रौपदीला वाटत होते. पण आता वाईट ते अजून काय असणार आहे या विचाराने ती थांबली. तिलाही बरेच काही कृष्णाशी बोलायचे होते. द्रौपदी, तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकतो. कृष्ण पुढे काही बोलणार तोच द्रौपदीने त्याला थांबवले. नाही माधवा, तू नाही समजू शकत. तू काय, कोणीच नाही समजू शकत आत्ता या क्षणी आणि तेव्हाही माझ्या मनाला काय वाटले. प्रश्नांच्या गर्दीत सापडले मी माधवा, ज्याची उत्तरं खूप दूर दूरवर पाहिल्यानेही सापडत नाहीत मला. त्याची उत्तरं तू तरी देशील का? द्रौपदी उद्विग्नतेने बोलत होती. माधवा, हा सारा खेळ तू रचला असणार रे. पांचाली, तुला खरेच असे वाटते का हे सारं मी रचलं आहे? मानवी जीवनात घडून येणाऱ्या साऱ्या घटनांचा रचिता तू आहेस माधवा, हे का मी तुला सांगायला हवं? द्रौपदी थेट कृष्णाच्या डोळ्यात पाहत म्हणाली. नाही द्रौपदी, चुकतेस तू. मानवाच्या जीवनात ज्या घटना घडून येतात त्यांच्या कर्माचा रचयिता मी आहे, पण घटनांचा नाही. फक्त मानवाच्या म्हणण्यापेक्षा सृष्टीतल्या प्रत्येक सजीवाच्या घटनेवर मी लक्ष नाही ठेवू शकत द्रौपदी. मी फक्त त्याने ज्या काही क्रिया केल्या आहेत त्याच्या कर्मांच्या फळाचा विचार करू शकतो. असे असेल तर पुरुषांनी भरलेल्या त्या सभामंडपात माझी विटंबना का झाली? मला माझ्या अशा कोणत्या वाईट कर्मांची फळं भोगावी लागली? तू सारं काही पाहत होतास, तरी जोवर मी तुझा धावा केला नाही तोवर तू आला नाहीस. असं का माधवा? कृष्ण निरुत्तर होता. गप्प राहून तो द्रौपदीचा संताप झेलत होता.
गप्प का माधवा, बोल, मला उत्तर दे. नाही द्रौपदी, काही प्रश्न वांझोटे असतात. त्यांना उत्तरं नावाची फळे येत नाहीत. जरी या प्रश्नांना उत्तर सापडलीच तरी ती विषाची बीजं घेऊन जन्माला आलेली असतात. अशी फळं न चाखलेलीच बरी. आपल्या वर्तमान काळात आपल्याशी जे काही घडत असतं त्यावर भूतकाळाचा पगडा असतो. भूतकाळात आपल्याकडून घडलेल्या क्रियाच आपला वर्तमान आणि भविष्य घडवत असतात. कळत नकळत आपल्याकडून चुका झालेल्या असतात द्रौपदी, त्या प्रत्येक वेळी आपल्या लक्षात येतातच असे नाही. द्रौपदी काही बोलली नाही. मात्र तिच्या मनाचा तळ ढवळून निघाला. तिला त्या क्षणी स्वयंवरातील कर्ण आठवला, मयसभेतील दुर्योधन आठवला, दुर्योधनाची फजिती आठवली. त्यावेळी आपल्याकडून नकळत चुका घडल्या का? तिने मनालाच प्रश्न विचारला. तिला उत्तर सापडेना. तिने कृष्णाकडे आशेने पाहिले. पांचाली, काही प्रश्नांची उत्तरं आपणच मनाच्या तळागाळात अडकवून ठेवलेली असतात. त्यांना आपणच मोकळं करणं योग्य असतं. तुझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील, नक्कीच त्याची एवढी मोठी शिक्षा नसेलच. जे काही झाले ते धर्माला अनुसरून नव्हते. स्त्री जातीची खूप मोठी विटंबना त्या दिवशी जगाने पाहिली. तरीही द्रौपदी, स्त्री म्हणून तुझी जी काही अवहेलना झाली, हेच तुला उद्या देवत्व बहाल करेल. असे देवत्व काय कामाचे माधवा? खूप दूरवरून आवाज यावा तसा द्रौपदीचा आवाज कृष्णाला भासला. यावर कृष्ण काही बोलला नाही. मात्र दुःख जोवर एखाद्याच्या अस्तित्वाला चिकटत नाही तोवर त्याला देवत्व येत नाही. वेदना देव या व्याख्येला जन्म देते. हे सारं द्रौपदीला कसं कळावं? कृष्ण आपल्याच विचारात होता. तोवर द्रौपदीचा आवाज त्याच्या कानावर आला. कृष्णा, त्या क्षणी माझ्या जागी जर... थांब द्रौपदी, असा विचारही करू नकोस. कृष्ण नखशिखांत शहारला. द्रौपदी दचकून त्याच्याकडे पाहत राहिली. काही वेळ मौनातच गेला. यमुनेकाठी काळोखाने घरोटा केला होता. आजूबाजूला पसरलेली शांतता अजूनच गडद वाटत होती. या साऱ्यात यमुना आपल्याच लयीत संत वाहत होती. काही वेळाने कृष्ण बोलायला लागला. पांचाली, जो प्रश्न तू विचारणार आहेस तोच प्रश्न राधेनेही मला विचारला होता. त्या दिवशी संध्याकाळी असेच यमुनाकाठी भेटलो आम्ही. राधा खूप चिडली होती. मी मुद्दामून तुझ्याकडे उशिरा पोहोचलो असा ती माझ्यावर आरोप करत होती. मी तेव्हाही गप्प होतो. तिचा प्रत्येक आरोप मी झेलत होतो. शेवटी मी काहीच बोलत नाही हे पाहून ती चिडून म्हणाली, द्रौपदीच्या जागी मी असते तर? मी लगेच पुढे होऊन तिच्या ओठांवर हात ठेवला. संपूर्ण शरीरभर भीतीचा एक शहारा उमटला. त्या दिवशीचा प्रसंग पुन्हा एकदा कृष्णाच्या डोळ्यासमोर आला. पुन्हा काही वेळ मौनात गेला. तेव्हा काय विचार आला तुझ्या मनात कृष्णा? न राहून द्रौपदीने विचारले. प्रेम ही गोष्ट फार हळवं करून टाकते माणसाला. मी हा विचारच करू शकलो नाही द्रौपदी. मी फक्त आत बाहेर हादरलो. राधेला त्या ठिकाणी पाहणं मला शक्यच झालं नसतं. हळव्या मनाची राधा कोलमडून गेली असती आणि मी आतून बिथरलो असतो. जगाने देवत्व बहाल केलं असलं तरी साऱ्या जगापासून लपून राहिलेला माझ्यातील सामान्य माणूस बिथरला असता. मी असे म्हणत असलो तरी याचा अर्थ असा नव्हे जे तुझ्यासोबत झाले ते मी स्वीकारू शकलो नाही द्रौपदी. मानवी जीवनात घडणाऱ्या घटनाक्रमांना हा फार मोठा कलंक आहे. द्रौपदीने दीर्घ उसासा सोडला. संध्याकाळ रात्रीत रूपांतरित झाली होती. चंद्र माथ्यावर आला होता. यमुनेच्या डोहात त्याचे रूप दिसत होते. गारवा अधिक जाणवू लागला. तशी मला निघायला हवं म्हणत द्रौपदी उठली. कृष्णाने तिला थांबवलं नाही. आजही तिच्या मनात तटून राहिलेल्या भावना बाहेर पडल्या नव्हत्या. तिच्या मनाचा गढूळलेला डोह त्याला स्पष्ट दिसत होता. पण अजून तो काहीच बोलू शकत नव्हता. पाठमोऱ्या द्रौपदीकडे तो बराच वेळ पाहत राहिला.